छोटा गणपती तुम्ही स्वतः बनवलेला आहात असं, तर ह्या बाप्पाचं खासियत काय? हे आम्ही मला वाटतं जेव्हा आम्ही गणपती आणायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या वर्षी आम्ही मूर्ती आणली होती गणपतीची. त्याच्यानंतर आम्ही स्वतः बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला जेव्हा मुलं लहान होती माझी, म्हणजे अथर्व आणि अंश, आम्ही चौघे एक एक मूर्ती बनवायचो आणि त्यातली मग एक सिलेक्ट व्हायची जी सर्वात चांगली आणि सुबक असेल आणि मग मी ती पेंट करायचो. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. घरोघरी बाप्पांचं आगमन झालेले आहे. ढोलताशाच्या गजरात बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर अशातच मी आज आलेले आहे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या घरी आणि त्यांच्या बाप्पाचा थाट कसा असणार आहे त्यात आपण पाहणार आहोत. रवी सर आणि मेघना मॅम, तुमचं दोघांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात आधी मी आल्याला पाहिलं की मेघनाताई खूप त्यांची लगबग सुरू आहे बाप्पाच्या आरासासाठी आणि त्याच्या सगळ्या तयारीसाठी, आणि तुम्ही खूप सुंदर दिसताय सगळ्यात आधी. तर ह्या बाबतचं कारण काय सांगाल की तुम्ही किती तयारी केली आणि तुम्ही किती एक्साइटेड आहात यासाठी? जसं सगळ्यांना माहितीये की आम्ही घरी बनवतो ही मूर्ती. तर एक महिन्याभरापासून हा उत्सव आमच्याकडे सुरू असतो. माती आणण्यापासून मग ते मूर्ती घडवणं, मग रवी त्याला पेंट करतो. आणि आज सकाळी 7 वाजेपासून गुरुजी आले, मग स्थापना झाली, मग ते बाप्पाला सजवणं हा एक मोठा कार्यक्रम असतो. आणि एक एक दागिना घालणं ही आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे. आपण जसं आपल्या लहान बाळाला सजवतो ना, तसं आम्ही बाप्पाला सजवतो. आणि त्यानंतर स्वयंपाक आणि आता मोदक होत आहेत. तर खूप मज्जा आहे आणि एक प्रसन्न वातावरण. बरं, तुमच्या लुक बद्दल काय सांगा? म्हणजे तुम्ही अप टू डेट खूप छान पारंपरिक सगळा साज घातलेला आहे. मला वाटतं ह्याला काहीतरी चिताक असं म्हणतात. सरी आहे, मोहन माळे आहे. सो हा एक दिवस पूर्ण इंडियन लुक मध्ये असं नाही तर मी सगळं अवतारात असते. मला रवी सर तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही काय कॉम्प्लिमेंट द्याल मेघना ताईला आज? बेसिकली गणेशोत्सवाची सगळी तयारी मेघनाच करते, कारण मी कायम बाहेर शूटिंगसाठी वगैरे असतो. पण सगळ्या लहान लहान गोष्टींची तयारी तिची असते. म्हणजे तुम्ही बघाल ना की बाप्पाचे जे लहान लहान दागिने वगैरे सगळे आहेत ना, हे तिने कुठून तिने सगळे मिळवले आहेत. आणि गेले अनेक वर्षापासून ते ना एक एक वाढतच चाललंय. बेसिकली छोट्या बाप्पाची सुद्धा बिगबाळी असेल, त्याचं मुकुट असेल, ते छोटंसं जास्वंद असेल, या सगळ्या गोष्टी ती अगदी प्रेमाने, जसं मगाशी म्हणाली, लहान बाळासारखं ती सजवत असते. आणि येस, मग आम्ही पूजा आणि इतकी मजा येते, कारण आमचे सगळे नातेवाईक, सगळे भाऊ बहीण, आमचे मित्रमंडळी सगळे जे माझे कॉलेज पासूनचे मित्र आहेत सगळे, ते सगळे संध्याकाळी येतील. मग मोठी आरती असते, मग छान जेवण वगैरे असतं. टिपिकल कोकणी पद्धतीचं जेवण मेघना बनवते. 2 खानदेश मधले असून सुद्धा त्यामुळे खूप मजा येते. बरं, तुम्ही कोकणी आहात असं म्हणालात, तर कोकणात कधी गेलात का? गणेशोत्सव कधी पाहिला कोकणातला गणेशोत्सव? दरवर्षी प्लॅन करतो, प्रत्येक वर्षी प्लॅनिंग करतो. पण आतापर्यंत मला भाद्रपद महिन्यातल्या गणपतीत कधी जाता आलं नाही. मी जातो मागील गणेशोत्सवाला, जो नॉर्मली जानेवारी फेब्रुवारीला असतो, त्यावेळी मला जायला मिळतं. पण ह्या उत्सवाच्या वेळी भाद्रपद महिन्यामध्ये आमच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो. सगळे नातेवाईक इथे येतात. आमचा गणपती विसर्जन झाला की सगळे नातेवाईक, माझे भाऊ बी उद्या गावी जातील. पण मला जाता येत नाही, कारण माझं शूटिंग असतं जाहिरातींचं, कारण हा जाहिरातींचा मेजर सीझन असतो आमचा. त्यामुळे ह्याच्यामध्ये मी मेजर बॅक टू बॅक शूटच करत असतो. बरं, मला सांगा, तुम्ही आता म्हणालात की तुमचे सगळे नातेवाईक वगैरे येतात, तर कोकणातला एक डान्स असतो, बाल्या डान्स वगैरे, हा सगळा होतो का इथे? सगळं धमाल. म्हणजे इथे जवळजवळ हा अख्खा राऊंड भरलेला असतो रात्री, आणि जवळजवळ आम्ही 50-60 जण असतो आणि खूप मजा येते. म्हणजे 1-1.5-2 तास आधी चालते, खूप मजा येते. बरं, हा छोटा गणपती तुम्ही स्वतः बनवलेला आहात असं, तर ह्या बाप्पाचं खासियत काय? हे आम्ही मला वाटतं जेव्हा आम्ही गणपती आणायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या वर्षी आम्ही मूर्ती आणली होती गणपतीची. त्याच्यानंतर आम्ही स्वतः बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला जेव्हा मुलं लहान होती माझी, म्हणजे अथर्व आणि अंश, आम्ही चौघे एक एक मूर्ती बनवायचो आणि त्यातली मग एक सिलेक्ट व्हायची जी सर्वात चांगली आणि सुबक असेल आणि मग मी ती पेंट करायचो. पण आता हळूहळू मोठा मुलगा कॅनडाला गेलाय, छोटा मुलगा सुद्धा आता लास्ट इयरला आहे. त्यामुळे आता गेले 2-3 वर्ष मेघना ही मूर्ती बनवते आणि मी पेंट करतो. कधी कधी मी मूर्ती बनवतो आणि मी पेंट करतो. त्यामुळे यावर्षी मेघनानी मूर्ती बनवली आहे आणि मी ती पेंट केली आहे. खूप छान दिसते. मॅम, मला सांगा, गणपती म्हटलं मोदक हा मेन फॅक्टर असतो, तर तुम्ही कसं मेकिंग करता, मोदक बनवता? सर मदत करतात की नाही मोदक बनवायला? सरांची स्वयंपाकात मदत नसते आणि माझ्या स्वयंपाकाच्या मध्ये कोणी येत नाही. मोदक खाण्यात कॉम्पिटिशन असते, मोदक खाण्यात कॉम्पिटिशन असते की नाही? आमच्याकडे ना 2 पद्धतीचे मोदक होतात. म्हणजे जसं रवी आता म्हणाला की मी खानदेशातली आहे आणि तो कोकणातला. आमच्याकडे संध्याकाळचा नैवेद्य उकडीच्या मोदकांचा असतो आणि सकाळचा जो असतो आमच्या खानदेशी पद्धतीचा खास माव्याचा मोदक असतो आणि तो तळून बनवतात. तळणीचा मोदक तो अप्रतिम लागतो आणि टफ कॉम्पिटिशन मिळते. आणि संध्याकाळी मग सगळी फॅमिली जेव्हा जेवायला येतं तेव्हा बिचाऱ्यांना खूप टफ असतं, कारण हा आणि कोणाला कॉम्प्लिमेंट द्यायची. मोस्ट ऑफ देम दोन्ही मोदक खाऊन
बरं रवी सर, गणपती बाप्पा जेव्हा घरी येतो तेव्हा पॉझिटिव्हिटी एनर्जी असते ती खूप दुप्पट होती. तर तुमच्यासाठी काय आहे, गणपती बाप्पा काय पॉझिटिव्ह एनर्जी देतो तुम्हाला? तुम्ही माझा कोणताही सिनेमा पाहिला असेल, नटरंग पासून आतापर्यंत ज्या सिनेमाची निर्मिती आम्ही केली आहे, म्हणजे आतांश कम्युनिकेशन आणि वैजयंत फिल्म्स, त्याच्या प्रत्येकाच्या फिल्मच्या सुरुवातीला गणपतीचा एक फोटो येतो. तो माझ्या गावचा गणपती आहे. म्हणजे माझं गाव आहे संगमेश्वर तालुक्यातलं कासे म्हणून गाव, रत्नागिरी जिल्ह्यातलं. त्यातल्या आमच्या छोटंसं देऊळ आहे, त्यात आमचा जो गणपती आहे त्याला आम्ही दोघे खूप मानतो. तर त्याचा फोटो आमच्या प्रत्येक सिनेमा सुरुवातीला असतो. त्यामुळे आमच्या कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात किंवा छोट्या कामाची सुरुवात किंवा कोणत्याही कामाची सुरुवात ही गणपतीपासूनच होते. इनफॅक्ट आमचा जो पहिला मुलगा आहे त्याचं नाव अथर्व आहे, म्हणजे सुद्धा गणपतीच. त्यामुळे मला असं वाटतं की गणपतीची प्रचंड श्रद्धा आमच्या दोघांच्या मनामध्ये आहे आणि त्याचे आशीर्वाद आमच्या कुठेतरी आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे मला वाटतं आतापर्यंत जी वाटचाल झाली आहे बाप्पाच्या आशीर्वादामुळे. बरं, तुमच्या मुलांचा काय किती सहभाग असतो या दिवसात? प्रचंड. म्हणजे माझा मोठा मुलगा आता कॅनडामध्ये आहे, पण तो जेव्हा त्याला असं दाखवलं फोटो तेव्हा त्याचे विचिक होत असं. त्याला आरती वगैरे येते? हो, दोघांना. ऍक्च्युली काही म्हणजे दोन्ही मुलं प्रचंड, म्हणजे त्यांना प्रचंड बाप्पाबद्दल प्रचंड प्रेम आहे दोघांनाही. आणि आता अथर्व गेल्या वर्षी होता इकडे, तर अथर्वने सगळी पूजा केली होती. यावर्षी सगळी स्थापना अंशने केलेली आहे सकाळी. त्यामुळे मुलांना प्रचंड प्रेम आहे आणि प्रचंड आस्था आहे बाप्पाबद्दल. अजून एक गोष्ट मी सांगेन, म्हणजे असं आपण म्हणतो की मुलं बाहेरगावी गेल्यावर इथली संस्कृती विसरतात. तर लास्ट इयर अथर्वला एक प्रोजेक्ट होता ज्याच्यामध्ये त्याला अॅनिमेशन करायचं होतं. तर त्या व्हिज्युअल इफेक्ट्स मध्ये आम्हाला काही माहिती नव्हतं की त्यांनी असं काय केलंय. आम्ही बघता बघितलं तर त्याच्यात आमच्या घरातली बाप्पाची मूर्ती त्यांनी इनकॉर्पोरेट केलेली. सो आम्ही त्याला विचारलं, अरे तू हे? तर म्हणे हा, मग बाप्पा तर हवाच ना सगळीकडे. म्हणजे ते आहे कुठेतरी मनात आहे. सर, तुमची बाप्पाची मूर्ती दरवर्षी हीच असते ना? म्हणजे वरची पितळेची जी मूर्ती आहे ना ती कायमस्वरूपी आहे, ती आमच्या घरी असते आणि ही मूर्ती आम्ही बनवतो, हिचं विसर्जन करतो. ओके सर, मला सांगा, दरवर्षी म्हणजे आपण नेहमीच बाप्पाकडे काही ना काही मागत असतो, श्रद्धा, शक्ती, ह्या सगळ्या गोष्टी जर मनापासून केल्या तर बाप्पा आपल्याला नेहमीच देतो. बरं, मला यावेळेस सांगा की तुम्ही सिनेसृष्टीसाठी या वर्षी काय मागाल? सिनेसृष्टीसाठी जर काय मागायची वेळ आली तर तुम्ही काय मागाल? पहिल्यापासून ना शाळेत असल्यापासून मला एक सवय आहे की मी स्वतःसाठी मागत नाही. मी म्हणतो सगळ्यांना दे, सगळ्यांना सुख समृद्धी, आरोग्य, मनशांती हे सगळ्यांना दे. त्यामुळे मला वाटतं सगळ्यांनाच सुख दे, समृद्धी दे, आनंद दे आणि मेन म्हणजे मनशांती दे. कारण आमच्या सिनेमासृष्टीमध्ये ना खूप काय म्हणतात लोक ना थोडेसे खूप त्याला काय म्हणतात घाईघाईमध्ये प्रचंड काम चालू असतं, स्ट्रेस असतं, खूप स्ट्रेस असतं. तर मला वाटतं ह्या स्ट्रेसमध्ये सगळ्यांना मनशांती दे आणि सगळ्यांना एकदा मनशांती मिळाली की ते छान फोकस करून उत्तम काम करू शकतात. मराठी सिनेमा मला वाटतं का खूप खूप चांगल्या ठिकाणी चाललाय. हळूहळू स्पीड थोडा कमी आहे, पण कमी स्पीड असणं कधीही चांगलं, कारण आपण हळूहळू का होईना पण मार्गावरती विदाउट एनी अपघात होता पोचतो. त्यामुळे मराठी सिनेमा अतिशय सुंदर गतीने, छान गतीने चाललेला आहे त्या दिशेने. आणि आय एम व्हेरी शुअर की काही वर्षांमध्येच मराठी सिनेमा आताही जगप्रसिद्ध आहे. लोक वाट पाहतात मराठी सिनेमा कधी येतो, पण तो अजून एका वेगळ्या उंचीवर जाईल. थँक्यू सर. एकदा जाता जाता बाप्पाचा गजर करूया. गणपती बाप्पा मोरया. तर अशा प्रकारे आपण रवी जाधव यांच्या घरचा बाप्पा कसा असतो हे पाहिलेलं आहे. सो आता आपण जाणार आहोत पुढच्या सेलिब्रिटीकडे.